टोळ भैरव आहे, टोळ भैरव. ए हसायला काय झालं? हा नाही, खरंच टोळ भैरव आहे, खरंच. आई राजानं दिलेलं नाव आहे ते टोळ भैरव. आई राजानं मला ही यश सांभाळायचं काम दिलंय. आता ही यश ओलांडून इथून कोणी बी जाऊ शकत नाही, मी जाऊ देणार नाही. आता आई राजाच्या लेकराला त्रास देणाऱ्या एका पण असुराला मग तो कसा का असाना टोळ भैरव सोडत नसतोय. त्या दिवशी इथे एक जण आला होता. मी त्याला नाव विचारलं, कोण रे तू? तर तो म्हणला, महादेव. महादेव आणि हित? महादेव आणि हित? महादेव तर कैलासात असतात ना. तर तो जरा गडबडला ना. मग मी त्याला लय बोललो. मग तो कंटाळून शेवटी खाली मान घालून निघून जायला लागला. मग मला त्याची कीव आली आणि जेवायचा टाइम पण झाला होता. मग मी त्याला माघारी बोलवलं, ए चल जेवून जा बाबा. आणि मग जेवून जाताना त्यानं भाकर खाल्लीच नाही. मग त्यानं ना फक्त दूध पिलं ताटलीतलं आणि तो डायरेक्ट निघून गेला. आता निघून गेला तेव्हा मला एक प्रश्न पडला की दूध प्याला म्हणजे तो खरंच महादेव तर नसाल.